राजकारणामुळे दोन नेत्यांमधल्या मैत्रीत वितुष्ट आलंय मंडळी। जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी त्यांचे मित्र खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी काढलेल्या जनआक्रोश शेतकरी मोर्चाची खिल्ली उडवली। यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी काय उत्तर दिलं पाहूयात। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी काढलेला आक्रोश मोर्चा सध्या चर्चेचा विषय झालाय। सत्ताधाऱ्यांनी या यात्रेवर टीका केली आहे। अर्थात राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांची एकमेकावर टीका आणि आरोप प्रत्यारोप सुरूच असतात। आता जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर तोफ डागली आहे। आमदार अतुल बेनके अद्याप तटस्थ आहेत। त्यांनी शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यापासून अंतर राखलंय। मात्र आता अतुल बेनके यांनी खासदारांच्या आक्रोश यात्रेची खिल्ली उडवल्यानं त्यांनी अजित पवार गटासोबत सख्य वाढवलंय का असा प्रश्न निर्माण झालाय। डॉक्टर अमोल कोल्हेंनी शेतकऱ्यांच्या हितासाठी जो मोर्चा काढला, एक शेतकरी म्हणून माझा त्यांना पाठिंबाच आहे। पण माझी भूमिका ही तटस्थची असल्यामुळे आणि तो मोर्चा राजकीय पक्षाचा असल्यामुळे मी त्याच्यामध्ये सहभागी झालेलो नाही। अतुल बेनके यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर केलेली टीका पाहून आश्चर्य व्यक्त होत आहे। कारण खासदार अमोल कोल्हे आणि आमदार अतुल बेनके या दोघांच्याही वडिलांची अतिशय मैत्री। स्वर्गीय रामसिंग कोल्हे आणि माजी आमदार वल्लभ बेनके दोघेही पाटबंधारे विभागात नोकरीला होते। तेव्हापासून दोन्ही कुटुंबियांमध्ये मैत्री आहे। अमोल कोल्हे यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि खासदार म्हणून ते निवडून आले। त्यानंतर अतुल बेनके यांना आमदार म्हणून निवडून आणण्यात अमोल कोल्हे यांनी महत्त्वाचं योगदान दिलं। पण आता या दोघांमधल्या मैत्रीला काहीसा तडा गेलाय। शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी हा शेतकरी आक्रोश मोर्चा निघाला। या समस्या लवकरात लवकर सुटू दे। आमच्या कांद्यावरची निर्यात बंदी लवकरात लवकर विपणन क्षेत्रात दिवसा रिफ्रेश लाईट मिळू दे। आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना रास्त दुधाचा भाव मिळू दे, हेच मागणं केलं। राजकारणानं मित्रांमधल्या मैत्रीवरतीच वार केलाय। अमोल कोल्हे आणि अतुल बेनके यांच्यातली मैत्री आता राजकीय वैराच्या पातळीवर गेली आहे। परिणामी दोन्ही मित्र इतर नेत्यांप्रमाणे एकमेकांवर हल्लाबोल करताना दिसले तर नवल वाटणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।